नमस्कार मंडळी, मी सीमा चॅनलमध्ये आपले सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे। चला लालपरीने सातारा। तर मी क्लासमध्ये आली आहे आणि आज क्लासमध्ये हेअरस्टाईलबद्दल शिकवणार होते। ते सुरुवात हेअर प्रोडक्ट नॉलेजपासून होतं आणि सरांनी ते सुरुवात केली होती। मशिनरीज वगैरे आणि सगळे प्रोडक्ट असे ठेवले होते आणि आम्हाला ते व्यवस्थित एक समजावून ते सांगत होते की म्हणजे कुठलं प्रोडक्ट कसं यूज करायचं आणि कशाला काय म्हणतात ते। तर चला बघूयात आपण सर आपल्याला काय काय सांगतात ते। प्लेन प्रत्येक प्रोडक्टच पाठवायचं। विकोमचा यूज घ्या गुंता काढण्यासाठी। बॅक साइडलाच करायचं। नाइफ नहीं है। हैप्पी बर्थडे टू यू। सिद्धीचा बर्थडे झाला होता पण आम्हाला त्या दिवशी क्लासला सुट्टी होती म्हणून मग केक मी काल तुम्हाला शेअर केला होता तर तो इथे तिने आज कट केला। अंजली अच्छा थोड़ा पाऊस पाहिजे थोड़ा इकडे बंद करत बोलवलं थोडा पाऊस। आता आली आहे घरी आणि आज खूप गर्दी होती गाडीला आणि खूप उशीर झाला कारण मला वाटतं 4:30ची बस गेली आणि त्यानंतर ना बसच नव्हती आणि म्हणजे जवळजवळ 1 तास नाहीच म्हणजे 5:30ला बस लागली परत आणि एक साथ 2 बस लागल्या आणि खूप म्हणजे खूपच लेट झालं आणि खूप गर्दी होती आणि खरं तर ना म्हणजे लोक खूप विचित्र प्रकारे म्हणजे बसमध्ये कसा प्रवास करतात काय माहिती। मला तर म्हणजे मी आत्ताच करते प्रवास बसने पण मला असं खूप जरा थोडंसं रिस्कीच वाटतं ते पण ठीक आहे चला म्हणजे पर्याय नाही असं। आणि मग आता घरी आले आहे। अवतार तर बघा कसा झालेला आहे। तर आता छान फ्रेश होते, मस्त चहा घेते आणि मग तुमच्यासोबत पुन्हा गप्पा मारते। आज आपल्या क्लासमध्ये काय काय शिकवलं ते आपल्याला ऐकायचं आहे त्यासाठी मस्त चहा घेतला, फ्रेश झाले आणि बसलो आहोत दोघीजणी। आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायची आहे। आज क्लासमध्ये काय झालं ते थोडंसं बोलायचं आहे तुमच्याशी। तर आज क्लासमध्ये म्हणजे हेअरस्टायलिंगचा फर्स्ट डे आणि छान असं सगळं प्रोडक्ट नॉलेज दिलं, काय काय लागतं, काय काय तुम्ही घ्यायला हवं, तुम्हाला जास्त कशाची आवश्यकता आहे, कुठल्या मशिनरीज घ्यायच्या, कुठल्या कंपनीच्या घ्यायच्या, कसं घ्यायचं, असं सगळं म्हणजे सगळं एकदम व्यवस्थित सांगितलेलं आहे। आणि उद्यापासून आता सुरुवात होईल बहुतेक हेअरस्टाईलसाठी। तर बघूयात आता वेगवेगळ्या हेअरस्टाईल आपल्याला आता शिकायच्या आहेत आणि कुठल्या कुठल्या आहेत, कशा पद्धतीच्या आहेत तर त्याही आपल्याला पाहायचंच आहे। तर मी तुमच्याशी थोडं थोडं शेअर करतच जाईन नक्कीच। आणि त्यात काय होतं क्लासमध्ये असल्यामुळे मग सगळं ते चालू असतं आणि मग जास्त असं व्हिडिओ मला घेता येत नाही, त्याच्यामुळे मी जेवढं पॉसिबल होईल तेवढा मी घेण्याचा प्रयत्न करते पण घेते। तर बघूयात आता उद्या काय शिकवतं तसं। तर आता तर स्वयंपाकाला लागलं पाहिजे कारण आता जेवण बनवलं पाहिजे। जेवण बनवल्याशिवाय जेवण होणार नाही आणि जेवण झाल्याशिवाय आराम होणार नाही। तर चला आता जेवणाला म्हणजे सुरुवात करते। तर बघते आधी काय बनवायचं तिथून सुरुवात। रोज फ्रीज उघडायचा, पहिलं बघायचं काय भाजी आहे
आणि मग ठरवायचं की आज काय भाजी बनवायची. आणि जास्त करून तो नॉनव्हेजच असतं, तुम्ही तर पाहतच आहात. त्याच्यामुळे मग म्हणजे भाज्या, कडधान्य, नॉनव्हेज असं हे चालूच आहे. चला बघते आता काय बनवायचं आज भाजीचं. आत्ता जेवण करून बसलेली आहे आणि आज जेवणासाठी बनवलं होता छानसा मसाले भात वाटाण्याचा, हिरव्या वाटाण्यांचा. आणि खूप छान असा हा भात झालेला होता. आणि ना मला मसाले भातामध्ये शेंगदाणे खूप आवडतात. जेवढे वाटाणे तेवढे शेंगदाणे, म्हणजे असं खाताना आलेच पाहिजेत. आणि असा जो शिजलेला शेंगदाणा असतो ना भातातला, तो एवढा भारी लागतो. कधी जर तुम्ही नसेल भातामध्ये, मसाले भातामध्ये जर शेंगदाणे टाकत, एकदा टाकून बघा, खरंच खूप सुंदर लागतात. आणि अजून एक महत्त्वाचं तुम्हाला मला सांगायचं होतं. मी मगाशीच बोलले की एस-टीचा प्रवास खूपच म्हणजे जरा डेंजर आहे. आणि आज मला त्याचा जरा अनुभवही आला. आणि म्हणजे एकतर एस-टी नव्हती बराच वेळ, त्याच्यामुळे बरेचसे पॅसेंजर तिथे म्हणजे थांबलेले होते, वाट पाहत होते एस-टीची. आणि एस-टी काही लवकर येईनाच. आणि आल्या त्या एकदम 2 एस-टी आल्या. त्यामध्ये चढताना काय झालं, थोडंसं माझ्या हाताला लागलेलं आहे. मला म्हणजे कळलं नाही ते चढताना, पण आता मला एक म्हणजे खूप असं दुखायला लागलं, म्हणून मी म्हणजे सहज बघितलं तर पूर्ण अशी लाईन उठलेली आहे आणि हात सुजलेला पण आहे. तर मी तुम्हाला ते दाखवते 2च मिनटं. तर हे पहा, इथे तुम्हाला दिसत असेल ही लाईन उठलेली आहे आणि अशी काळी पण झालेली, थोडंसं काळं निळं झालेलं आहे. आणि इतक्या जोरात लागलं ना मला हे, ते अजून त्याची ही जी लाईन आहे ना ही परफेक्ट दिसते. हे बघा तुम्हाला इथे दिसत आहे. आणि ना हे असं काळं निळं झालेलं आहे आणि हात पण सुजलेला आहे. तुमच्या लक्षात येत असेल, खूप जोरात मला ते लागलेलं आहे. जिथे आपण एस-टीमध्ये चढतो ना, तर तिथे आपण म्हणजे बाजूला चढताना बाजूला धरायला म्हणजे एक दांडी असते, त्याला मी असं धरलं होतं. आणि एकदम जो प्रवाशांचा जो एकदम लोंढा होता तो सगळा असा म्हणजे दाबला गेला अंगावर. आणि त्यामध्ये मला हे हाताला लागलेलं आहे आणि खूप दुखतं आहे. हे बघा तुम्हाला दिसते लाईन, हे बघा. आणि ते मला खूप असं दुखतं आहे. आणि असं मला म्हणायचं की खूप वयस्कर लोक असतात, कोणाची छोटी छोटी बाळं असतात, किंवा लहान लहान मुलं असतात, किंवा काय असं. तर म्हणजे चढताना एवढी गडबड करत जाऊ नका. फक्त बसण्यासाठी तुम्ही म्हणजे एवढं हे करता. खरं तर म्हणजे शहरात वगैरे कसं असतं, प्रत्येक सीटला लिहिलेलं असतं की हे अपंगांसाठी, महिलांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी. तर आपल्या पण एस-टीमध्ये तसं लिहिलेलं असतं. पण का कोणास ठाऊक की म्हणजे जी कॉलेजची मुलं आहेत तर तीच खूप म्हणजे हे करतात. आणि वयस्कर माणसं उभं राहून जातात आणि मुलं मात्र मस्त बसून जातात. तर असं नको व्हायला असं मला वाटतं आहे. आणि माझा काही जास्त एस-टीचा प्रवास नसतो. आता हे मी क्लास लावला त्याच्यामुळे मी एस-टीने जाते. पण मला असं वाटतं आहे की म्हणजे सगळ्यांनीच याचा विचार करावा. खास करून जी कॉलेजची मुलं आहेत, म्हणजे जी नवीन पिढी आहे, तर त्यांनी या गोष्टीचा विचार करावा. आणि म्हणजे जे ज्येष्ठ नागरिक आहेत, किंवा प्रेग्नंट महिला असतात, किंवा मग म्हणजे अशी लहान लहान मुलं असतात, किंवा असं कोणाची छोटी छोटी बाळं असतात एकदम असं, तर किमान म्हणजे अशा लोकांना तरी तुम्ही बसायला जागा द्या. जे तुम्ही खिडकीतून काही वस्तू टाकून तुमच्या सीट जसं तुम्ही रजिस्टर केले आहेत, बुक केले आहेत, अशा प्रकारे तुम्ही करता, तर हा प्रकार करू नका. आणि आपल्यापासून कोणाला दुखापत होईल किंवा आपल्या स्वतःलाही दुखापत होईल असं काही वागू नका. मला एवढंच सांगायचं आहे. असं तर जेवण वगैरे झालेलं आहे, सगळं आवरलेलं आहे. आणि आता वेळ झाली आहे आरामाची, म्हणजेच व्हिडिओ इथे थांबवायची. तुम्हाला दिवसभरामधलं मी सगळं सांगितलेले आहे. ज्या घडामोडी झालेल्या आहेत दिवसभरातल्या त्या मी सगळ्या तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. आणि छान असा हा क्लासमधलं सुद्धा तुम्ही पाहिलंच आहे की कशा पद्धतीत काय काय शिकवलं आणि काय काय सांगितलं ते. तर असा हा पूर्ण दिवस गेलेला आहे. तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब आणि सोबतच असलेले बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. चला तर भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा, हसत रहा, खेळत रहा, खात रहा, फिरत रहा, अशीच मज्जा करत रहा. बाय.